नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इनामदार साहेबांच्या बंगल्यावर आलो. डॉक्टर चौरे साहेब, गायकवाड साहेब यांच्या सोबत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इनामदार साहेबांनी आपलं स्वागत केलेलं आहे गेट उघडून. आणि त्यानंतर आपण त्यांची पाहिली आतमध्ये जबरदस्त पद्धतीची खोडी. मित्रांनो, ही त्यांनी गुजरात या ठिकाणून आणलेली आहे, परंतु हिचं दुखत नव्हतं. आणि हे जो पांढरा बच्चा आहे हा 8 महिन्याचा बच्चा आहे आणि त्याचं त्या ठिकाणी दुखत होतं. त्याच्यासाठी मित्रांनो आपण आलेलो होतो. तर या ठिकाणी आपल्याला सुंदर 2 राजहंसाचा जोडाही पाहायला मिळाला, जो की एकदमच आपल्याला एंटरटेनिंग वाटला. मोठमोठ्यानं ओरडत होता आणि काहीतरी संकट आल्याची चाहूल किंवा नवीन कोणीतरी आल्याची चाहूल ते त्या जे काही गोमालक आहेत त्यांना देत होतं. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हा सुंदर पद्धतीचा घोडा चालवण्यासाठी सांगितलेला आहे, कारण की हा ॲटोमध्ये येताना पडलेला होता आणि त्याच्यामुळं त्याला ट्रीट करण्यासाठी डॉक्टर साहेबांना बोलवलेलं होतं. केज तालुक्याच्या ज्या ठिकाणी दवाखान्यामध्ये सिव्हिलला चौरे साहेब आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्याला डायग्नोसिस केलं आणि त्याला पाहिलं की थोड्या प्रमाणामध्ये मानेला सूज आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्याला पेनिसिलिन, काय काळजी घ्यायला पाहिजे घोड्यापासून आपण मेग्लुडाइन अशी इंजेक्शन दिली, जेणेकरून हा घोडा लवकरात लवकर रिकवर होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि इनामदार साहेबांचं जे घोड्यावरील प्रेम आहे हे त्यांनी मला भरभरून सांगितलं की मी लहान 8-10 वर्षाचा असल्यापासून मला घोडे सांभाळायला आवडतात आणि माझ्याकडे आत्ता सध्या 4 घोडे आहेत. मित्रांनो, खूप छान वाटतं अशा पद्धतीनं अश्वप्रेमी आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज हा दुसरा इन्सिडेंट होता. माझ्या करिअरमध्ये मी 2 ठिकाणी असे सुंदर पद्धतीचे छोटे बच्चे वर्षाच्या आतले आज पाहिलेले आहेत आणि दोनांना पण आपण आज शूट केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा, कमेंट करा आणि लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या अश्वप्रेमींना शेअर करा. हा घोडा आपल्याला खूप जास्त आवडलेला आहे.